चालू सामना जो मैदानामध्ये होतोय तो 3 षटकांचा होतोय. पंचांनी त्याचबरोबर दोन्ही टीमच्या कॅप्टनने खेळाडूंनी नोट करून घ्यायचं आहे. 10 मिनिटाला या ठिकाणी तिसरं षटक सुरू होणं गरजेचं आहे. त्यापेक्षाही उशीर झाला तर पंच आपल्याला पेनल्टी देतील आणि पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्यायची आहे. 3 षटकांचा सामना, 10 मिनिटाला तिसरं षटक सुरू होणं हे गरजेचं आहे. पुष्पराज आणि प्रकाशची सलामीची जोडी. विशाल विशाल बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू यावेळी विकेट किपरला बीट केल्यानंतर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडूचा प्रवास डीप थर्डमॅनला 4 धावांसाठी जातोय. यावेळी पुन्हा एकदा फसलेला फटका, एक सिंगल धाव. सिंगल निश्चित धाव फलक पुढे सरसवलाय तब्बल 5 धावांवर. 2 चेंडूंचा खेळ संपलाय, बिनबाद 5 असं धाव फलक आपण पाहतोय. विशाल विशाल गोलंदाजीने सुरुवात करतोय पॉवर प्लेच्या षटकात. आणि समोर प्रकाश आणि पुष्पराजी जोडी आहे बांदेश्वर शिवलिम क्रिकेट संघासाठी. आजच्या दिवसामध्ये अतिशय तगडे सामने आपण अनुभवतोय. एक सुपर ओव्हरचा थरार देखील आपण अनुभवला. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू, शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर बॅकअप देतोय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. ओव्हरपिच चेंडू, यावेळी समोरच्या दिशेने फटका, एक सिंगल धाव आणि धाव फलक पुढे सरसवलाय. 6 धावांवर धाव फलक. चला पुढच्या सामन्याकडे या ठिकाणी वळूया. टॉस साठी आमंत्रित करूया रोहित 11 पारसे आणि उर्वी क्रिकेटर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आणि मैदानात आता मात्र पुष्पराजच्या विकेटचा पतंग. पॉवर प्लेचं षटक सुरू असताना विकेटचा पतंग झालाय. पुष्पराज बॅक टू द पॅव्हिलियन. एका विकेटच्या मोबदल्यात 6 धावांवर धाव फलक. आता मात्र प्रल्हाद मैदानाच्या दिशेने जातोय. विशाल आपल्या गोलंदाजीत पुढचा चेंडू घेऊन प्रल्हादसाठी. यावेळी फ्रंट फुटवर येऊन इनसाइड आउटचा एक सुंदर देखणा फटका खेळलाय डीप कव्हरच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, जोवर परतीची फेकी. तिसरा धावेचा प्रयत्न, धावबासाठी संधी. यावेळी पंचांकडे अपील ताणून धरली आहे आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. तिसऱ्या धावेसाठी धावताना या ठिकाणी धावबादसाठी अपील केली गेली आणि आता मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बघूया काय असेल तिसऱ्या पंचांकडनं निर्णय. नॉट आउटचा इशारा येतो तिसऱ्या पंचांकडनं, म्हणजे तिसरी धाव देखील या ठिकाणी तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे
आणि आता मात्र षटक समाप्त झाल्यानंतर धावफलक आपण बघू शकतो 9 धावांवर. राहुल तांडेल बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकासाठी. प्रल्हाद आणि दुसऱ्या बाजूने प्रकाश ही जोडी आहे मैदानात दुसऱ्या विकेटसाठी. यावेळी पंचांकडे अपील ताणून धरली आणि आता मात्र पंचांकडनं बाद असल्याची घोषणा. विकेटचा पतंग, दुसरा गडी बाद आणि धावफलकावर 9 धावा. चला नवीन फलंदाज आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. नवीन खेळाडू बॉबी मैदानाच्या दिशेने जातोय. 2 गडी बाद, धावफलकावर 9 धावा. सुरू आहे तो सामना फक्त 3 षटकांचा आणि दुसरं षटक राहुल तांडेल बॉलिंग मार्कवर. बॉयज हरमल क्रिकेट टीम साठी आपण अनुभवतोय. बॉबी आणि दुसऱ्या बाजूने प्रकाशची जोडी आहे आता मात्र तिसऱ्या विकेटसाठी. आणि राहुलने कामगिरी केली आहे मैदानात पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केल्यानंतर. यावेळी आखोटामध्ये चेंडू टॅप केलाय डी पॉइंटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा स्क्रीनवर आलाय आणि यावेळी चेंडूची परती आणि तेवढ्यात एका धावेवर समाधान. एका धावेने धावफलक आता मात्र 10 धावांवर पोहोचलाय. बॉबी आणि प्रकाशची जोडी आहे तिसऱ्या विकेटसाठी. धावफलक 10 धावांवर. दुसऱ्या षटकाचा खेळ हा मैदानामध्ये प्रगतीपथावर. 7-8 पावलांचं रनअप. राहुल राईट राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. समोर अभिनीतचा खेळाडू ओपनिंग बॅटर प्रकाश स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. यावेळी ओव्हरपिच चेंडू मिड विकेटच्या दिशेने भिरकावलाय. डीप मिड विकेटला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर 6 रन. सहा धावेनिशी धावफलक परावर्तित झालाय 16 धावांवर. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी उरलाय. धावफलक 16 धावांवर आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आता मात्र मिड विकेटच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा प्रहार. प्रकाशच्या बॅट मधनं अजूनही घणाघाती प्रहार निघालाय आणि या 6 धावेनिशी धावफलक 21 धावांवर आपण पाहतोय. 22 धावांवर आपण धावफलक पाहतोय. सलग 2 चेंडूवर 2 षटकारांनी धावफलक 22 धावांवर आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात. फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र लॉंग लेगला क्षेत्ररक्षक. दॅट शुड बी टेकन. दीपक क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतो. झेलात रूपांतर. ज्या राहुलच्या विरोधात 2 मोठे फटके टोलवले गेले त्या प्रकाशला आता मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. तिसरा विकेटचा पतंग. धावफलकावर 22 धावा आणि दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असताना अक्षय हा नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने पावलं वळवतोय. चला उर्वी क्रिकेटर्स आणि दुसऱ्या बाजूने रोहित 11 पारसेम दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी कॉल दिलेला आहे. हा दुसरा कॉल आहे आपल्यासाठी. टॉस साठी आपण लवकरात लवकर यायचं आहे. रोहित 11 पारसेम आणि उर्वी क्रिकेटर्स. यावेळी बॅकफुटवर जाऊन फटका खेळला मिड विकेटच्या दिशेने. डीप वरनं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. विकेट किपरच्या दिशेने फेकी. एका धावेवर समाधान. एका धावेनिश्चित धावफलक या ठिकाणी 23 धावांवर पोहोचलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. शेवटचं षटक. इनिंग मधील शेवटचे 6 चेंडू उरलेत आणि बघूया टार्गेट किती धावांचं दिलं जाईल.
रुपेश तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर. ओ यावेळी ब्लॉक मध्ये चेंडू. एकच धाव. एक धाव एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावलाय 24 धावांवर. पुढच्या सामन्याची टॉस जिंकली उर्वी क्रिकेट संघाने. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय आणि रोहित 11 पारसेम संघाला बॅटिंग साठी आमंत्रण दिलं जात आहे. लोअर पुलर लेनचा चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने विशाल येतो स्क्रीनवर आणि चेंडूची भरती एका धावेवर समाधान. एका सिंगल धावेनिशी 25 धावांवर धावफलक पोहोचलाय. पहिल्या षटकात 9 धावा 1 विकेट. त्यानंतर दुसऱ्या षटकात 14 धावा 2 विकेट झाले आणि आता मात्र हे तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. ओ अल्टी पल्टीचा एक सुंदर फटका डी पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय. चौकार आणि चौकारानिशी 29 धावांवर धावफलक. 3 ओव्हरची लढत 29 धावांवर धावफलक मजल मारतोय. 3 गडी बाद आणि अजूनही इनिंग दरम्यान अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी उरलाय. यावेळी पुन्हा एकदा ओव्हर चेंडू फलंदाजाला मिस होतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलेला आपण पाहतोय 29 धावांवर. अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. अगदी 29 धावांवर धावफलक आपण पाहतोय. बॅटची लेमन कार्ड आउटसाइड शॉट. थर्डमॅनला दीपक सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न नॉन स्ट्राईकवर फेकी. धावबादसाठी संधी आणि आता मात्र धावबाद व्हावं लागतंय. दुसऱ्या धावेसाठी धावबाद. एक धाव निश्चितच मिळाली आहे. 30 धावांवर धावफलक आपण पाहतोय. 30 धावांवर धावफलक. शेवटचा चेंडू इनिंग दरम्यान. दिनेश नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने जातोय. इनिंग मधील नेमका शेवटचा चेंडू आणि धावफलकावर 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. व्हाईट बॉलचा इशारा आणि निश्चितच रेफर केला जातो. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. ऑनफिल्ड डिसिजन आहे व्हाईट बॉल. परंतु बघूया तिसऱ्या पंचांकडनं काय निर्णय असेल. इनिंग दरम्यान हा शेवटचा चेंडू होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि इनिंगचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावर 4 विकेटच्या मोबदल्यात 31 धावांचे टार्गेट. चला बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघ विनंती असेल थोडीशी घाई करा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूने माळू बॉयज हरमल क्रिकेट संघ आपली आघाडीची बिनीची जोडी ओपनिंग पेअर आपण लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचं आहे. चला विनंती असेल सलामीची जोडी आपण मैदानात पाठवा. माळू बॉयज हरमल संघ 18 बॉल मध्ये 31 धावा करायच्या आहेत विजयासाठी.
स्पर्धेदरम्यान एक काळचा एक अजून एक अष्टपैलू खेळाडू जो कित्येक दिवसांनी आज सुरेश रैना मैदानावरती आपण अनुभवतोय बांदेश्वर शिवोली संघाकडनं. अगदी विकेट किपरच्या मागे शॉर्ट थर्डमॅनला लारा या नावाने परिचित आहे आणि खूप दिवसांनी तो देखील या स्पर्धेदरम्यान बघायला मिळाला. खूप खूप अभिनंदन, खूप खूप स्वागत तुमचं या राष्ट्रीय बॉय चोनसाच्या स्पर्धेदरम्यान. खूप दिवसामध्ये त्यांच्या त्या बांदेश्वर शिवोली संघासाठी तो आज पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी उतरलाय मैदानात. हो, यावेळी पहिल्या चेंडूवर सुंदर फटका धनंजयच्या बॅट बंद निघालाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला. 4 धावांची आघात झाल्या मैदानामध्ये. पुष्पराज मांजरेकरच्या विरोधात धनंजयने पहिल्या चेंडूवर हल्लाबोल केलाय. 31 धावांचा पाठलाग करायचा 3 षटकात आणि पहिल्या चेंडूवर निघालेला चौकार. 4 धावांची आघात झाल्या मैदानामध्ये. महत्वपूर्ण लढत आणि यानंतर देखील अजून एक महत्वपूर्ण होणारी लढत. रोहित 11 पारसेम विपक्ष उर्वी क्रिकेटर्स या दोन तगड्या संघाबरोबर. ओव्हरपी चेंडू मिड ऑफच्या दिशेने डीप लॉंग ऑफ वरनं प्रल्हाद चेंडूवर येतोय. ओ, यावेळी नॉन स्ट्राईक वर फेकी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होता परंतु एका धावेवर समाधान. धनंजय आणि भावेशी जोडी सलामीच्या भूमिकेत मैदानामध्ये खेळते. या चेंडूवर मिळालेली सिंगल धाव आणि धावफलक 5 धावांवर. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. बिनबाद 5 धावा धावफलकावर. ओव्हरपी चेंडू पुन्हा एकदा हलकासा बॅटने क्लिक केलाय. डीप स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक एक सिंगल आणि सिंगल निश्चित भावेश या सामन्यात वैयक्तिक धावफलकाचा अकाउंट ओपन करतोय. धावफलक 6 धावांवर. पॉवर प्लेचं षटक आपण अनुभवतोय. 31 धावा करायचे आहेत. एक महत्वपूर्ण लढत आहे, डू ऑर डाय लढत. ओव्हरपी चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने भिरकावलाय. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनला हवाई फायर आर पार स्टँड अँड डिलिव्हर 6 रन. 12 धावांवर धावफलक परावर्तित झालाय. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर 12 धावा. ओव्हरपी चेंडू यावेळी मिस टायमिंग फटका मिड ऑफला झेलसाठी संधी आणि यावेळी प्रल्हाद झेल खाली येतोय. पुष्पराजच्या दिशेने झालेली फेकी 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात आणि दुहेरी धावेनिशी धावफलक आता मात्र 14 धावांवर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. ओव्हरपी चेंडू यावेळी मिस्ट थोडीशी मिसफील्ड झाली. दुसरा धावेचा प्रयत्न पंचांकडे अपील ताडून धरली जाते आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी घेतली पुन्हा एकदा. धावबादसाठी 2 धावा पूर्ण झाल्यात. बघूया तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी काय निर्णय असेल. नॉट आउटचा इशारा येतो तिसऱ्या पंचांकडनं.
जे शेवटच्या चेंडूवर मिळालेल्या 2 धावा आणि धावफलक 16 धावांवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र विजयासाठी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये करायच्या आहेत 15 धावा. 12 बॉलमध्ये 15 धावा विजयासाठी. प्रकाश दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर. यावेळी अगदी वेगवान चेंडू. विकेट किपर झपकन येऊन चेंडूवर पकड करतो. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय मात्र 16 धावांवर. दुसरं षटक सुरू आहे. प्रकाश राईट मोर द विकेट. हो यावेळी कव्हरच्या दिशेने फटका. गॅप मध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक जरूर आहे. डीप कव्हर वरनं क्षेत्ररक्षक परती करेल. 2 धावा मैदानात पूर्ण आणि या दुहेरी धावेनेशी धावफलक 18 धावांवर. अठरा धावांवर धावफलक आपण पाहतोय. 31 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करायचा आहे सामन्यात या इराद्याने मैदानात हरमल संघ. यावेळी मिस टायमिंग फटका. स्वतः गोलंदाज चेंडू मागे जातो. झेलसाठी प्रयत्न आणि झेल सुटला जातो. दुसरा धावेचा प्रयत्न. विकेट किपरच्या दिशेने अतिशय वेगवान फेकी आणि पुन्हा एकदा या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे मदत घेतली आहे. बघूया काय असेल निर्णय. OUT आउट. फलंदाज धावबाच्या रूपात मैदानाच्या बाहेर जाईल आणि या चेंडूवर मिळाली एक मात्र सिंगल धाव. धावफलक 19 धावांवर. अजूनही आता मात्र विजयासाठी 12 धावा करायच्या आहेत. 9 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. चला पुढच्या सामन्यात खेळणारे दोन्ही संघ आपण सज्ज राहायचं आहे. चालू सामन्यातील रणनीतीचा विचार करता 9 चेंडू मध्ये करायच्यात 12 धावा. विशाल मैदानामध्ये नवीन फलंदाज. प्रकाश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. अतिशय वेगवान चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला. डीप मिड विकेट वरनं अक्षय चेंडूवरील दुसरा धावेचा प्रयत्न नाकारलं जातं. एक मात्र धाव या चेंडूवरती. एका सिंगल धावेनिश्चित धावफलक आता मात्र 20 धावांवर आपण पाहतोय. 8 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 11 धावा करायच्या आहेत. 8 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 11 धावा करायच्या आहेत. यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. डीप वरनं क्षेत्ररक्षक घेतोय. पुन्हा एकदा फेकी. पुन्हा एकदा एक सिंगल. धावफलक 21 धावांवर. हो यावेळी बॅटची लेमन कट आणि विकेटचा पतंग. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विशाल झेलबाद होतोय. दुसरा विकेटचा पतंग. धावफलकावर 21 धावा. शेवटचे 6 चेंडू उरलेत. 6 बॉल मध्ये विजयासाठी आता मात्र 10 धावा करायच्या आहेत. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धावा करायच्या आहेत आणि नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या दिशेने जातोय.
गोलंदाजी मार्कवर प्रल्हाद सज्ज होतो. नवीन खेळाडू राहुल जो नॉन स्ट्राईकला सज्ज झालाय. समोर स्ट्राईकला धनंजय. ओव्हरपिच चेंडू यावेळी भिरकावलाय. बराच वेळ चेंडू हवेत आणि यावेळी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. 6 धावा. 27 धावांवर धावफलक. 5 बॉल मध्ये आता मात्र विजयासाठी 4 धावा करायच्या आहेत. 5 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण. पाच चेंडू आणि 4 धावा हे समीकरण. ओ यावेळी मिस टायमिंग फटका. गोलंदाज. हलकीशी अपील पंचांकडे. या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. चला पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे. टॉस हारल्यानंतर मिळालेली बॅटिंग साठी संधी. रोहित 11 पारसेम आणि दुसऱ्या बाजूने उर्वी क्रिकेटर्स. चला दोन्ही संघ सज्ज राहायचे पुढच्या सामन्यासाठी. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपल्या पुढच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. तो सामना देखील 3 ओव्हरचा असेल याची नोंद घ्यायची आहे. OUT आउट. फलंदाज या ठिकाणी झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर. महत्वाच्या क्षणी फलंदाज बाद झालाय आणि आता मात्र 4 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावा करायच्या आहेत. 22 धावांची विस्फोटक खेळी करत 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश करत झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर झालाय. 4 चेंडू मध्ये विजयासाठी 4 धावा करायच्या आहेत. रितेश लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या दिशेने गेलाय आणि दुसऱ्या बाजूने राहुल त्याला साथ देण्यासाठी आहे मैदानात. चार बॉल मध्ये विजयासाठी 4 धावा करायच्या आहेत. प्रल्हाद पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. हो यावेळी कव्हरच्या दिशेने एक सुंदर फटका. डीप कव्हर वरनं क्षेत्ररक्षक आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्यात आणि या दुहेरी धावनिश्चित धावफलक आता मात्र 29 धावांवर. 3 चेंडू मध्ये करायच्या 2 धावा. तीन चेंडू मध्ये विजयासाठी करायच्या आहेत फक्त 2 धावा. 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज असताना रितेश स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आहे. ओ यावेळी हलकीशी अपील पंचांकडे. पुन्हा एकदा ठिकाणी निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. पुन्हा एकदा मॅच ऑन झाली आहे. 2 बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत. कदाचित पुन्हा एकदा या ठिकाणी सुपर ओव्हर होऊ शकते का. येणारा प्रत्येक सामना सुपर ओव्हरच्या दिशेने वाटचाल करतोय परंतु एक मात्र सामना जो सुपर ओव्हर मध्ये परावर्तित झालाय. 2 बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत. रितेश बघूया काय कशा पद्धतीने फटकेबाजी करेल की गोलंदाजीत प्रल्हाद या ठिकाणी गोलंदाजीत वापसी करून देईल का. 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 2 धावा. प्रल्हाद राईट राऊंड द विकेट आणि समोर लेफ्ट हँडेड बॅटर रितेश. ओ यावेळी अतिशय वेगवान चेंडू
एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी चान्सेस आहे, होऊ शकतो या ठिकाणी सुपर ओव्हरचा थरार. शेवटचा चेंडू शिल्लक, एक धाव करायची आहे. सामना टाय झाला, सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा थरार. एका चेंडू मध्ये एक धाव करायची आहे राहुल स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. एका धावेचं महत्व काय आहे ते आपल्याला आता मात्र समजून येईल. बरेचसे प्रेक्षक ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या त्या ठिकाणी बसून या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहून या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घेत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक, एक धाव बनवायची आहे. ओ यावेळी पुन्हा एकदा पंचांचा इशारा अजूनही आलेला नाहीये. धावबाद, धावबाद अर्थातच सुपर ओव्हर. चला क्षेत्ररक्षण लगेचच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.